अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 26 ऑगस्टला आहे हरतालिकेचे पूजन। हरतालिकेचा उपवास कसा करावा, पूजन कसं करावी, पूजा मांडणी कशी करावी हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्याच्याच बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरपूजा कशी करावी त्याच्या संदर्भातील माहिती आहे आणि हरतालिकेचा उपवास काय खाऊन सोडावा त्याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सगळ्यात आधी हरतालिकेचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो। बायकांच्या मनात खूप संभ्रम आहे, कारण बऱ्याच बायकांना त्यांच्या मूळ गावी जायचं आहे। मग बऱ्याच बायकांचे असे प्रश्न पडले असतील की जर आम्ही आमच्या मूळ गावी जाणार आहोत तर मग ती जी काय मांडणी केली आहे तर मग ती कधी उचलायची। तर लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या घरात जेव्हा मांडणी केली असेल तर अर्थात ती दुसऱ्या दिवशीच त्याची उत्तरपूजा करायची आहे आणि मग ती मांडणी सगळी उचलून घ्यायची। आदल्या दिवशी म्हणजे अगदी मंगळवारी रात्री वगैरे तुम्हाला उचलता येणार नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला उत्तरपूजा ही दुसऱ्या दिवशीच करायची आहे। बऱ्याच वेळा असं प्रश्न पडतात की आपल्या घरात शिवपिंड आहे तर त्याची म्हणजे आपल्या देवघरात जे शिवपिंड आहे त्याची पूजा केली तर चालतंय का। तर बघा, हरतालिकेच्या व्रतामध्ये पार्थिव शिवलिंग बनवूनच त्याची पूजा करायची असते। आता ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी काय करावं, मग तुम्ही मंदिर जाऊन पूजा करू शकता। अर्थात भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही हे पूजा करू शकता। प्रत्येक मंदिरामध्ये गुरुजी बसलेले असतात, तिथे आपल्याला जे हरतालिकेची पूजा मांडणी केलेली असते शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर पूजा करू शकता। मग म्हणजे बघा, मंदिरात जाऊन पूजा करणं म्हणजे तिथे पार्थिव शिवलिंग तयार केलेलं असतं आणि सखी पार्वती सुद्धा असते। आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतात की सखी पार्वती का लागते, तर त्यांना सांगायचं आहे की हरतालिका व्रत पार्वतीने तिच्या सखीसोबत केलं होतं, म्हणून हरतालिका व्रतामध्ये सखी आणि पार्वती असणं महत्त्वाचं आहे। ज्यांच्याकडे मूर्ती नाही आणि त्यांनी वाळूची प्रतिमा तयार केली तरी चालेल। आता ज्यांना गावाला जायचं त्यांनी छानपैकी मंदिरात जाऊन तिथे गुरुजी असेल त्यांच्याकडून तुम्ही पूजा करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला लगेच तुमचं व्रतवैकल्य झालं, तुमच्या सेवा झाल्या की तुम्हाला गावाला जायला मोकळं। कारण बऱ्याच बायकांना त्यांच्या गावाला जायचं आहे। दुसरं म्हणजे जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही पूजा करू शकता का, तर मंदिरात जाऊन करू नका, घरातच करा आणि स्वतःची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्पेशल प्रेग्नेंट महिलांसाठी, गर्भवती महिलांसाठी आहे। आता उत्तरपूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते। बघा, आपण जेव्हा पूजा करत असतो त्याची उत्तरपूजा सुद्धा करायची असते, कारण त्या शिवलिंगामध्ये आपण छोटासा का होईना अभिषेक केलेला असतो, सखी पार्वती यांची पूजा केलेली असते। तुम्ही काय करायचं आहे, सकाळी आपण जे घरात मांडणी केली आहे, अर्थात तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा केली असेल तर तुम्हाला फक्त सकाळी जे मी काही सांगणार आहे किंवा तुम्हाला उपवास या पदार्थावर सोडायचा आहे तो तुम्ही करू शकता। आता याची उत्तरपूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते। हातात अक्षता घ्या, अक्षता या पांढऱ्याच असाव्या। आपल्याला त्यांना हातात घेऊन भगवान शंकरांना मनोमन प्रार्थना करायची आहे की मी जी काही तुमची साधी भोळी सेवा केली ती तुम्ही रुजू करून घ्या आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागते। घरातल्यांना सगळ्यांना सुख समृद्धी ठेवा, जे तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही बोलायचे आणि ते ज्या काही हातातल्या अक्षता आहेत त्या शिवलिंगावर टाकायच्यात। हे झालं, त्याच्यानंतर मग जे तुम्ही वाळूचं शिवलिंग बनवलंय ते उचलून एका व्यवस्थित झाडाखाली ती वाळू तुम्हाला परत ठेवायची आहे। सखी पार्वती विसर्जन करायचं आहे आणि जे तुम्ही ओटीचं सामान घेतलंय जर सवाशीण मिळालं तर नक्कीच त्यांना द्या आणि जर एक एक आपण म्हणजे वेगवेगळं सखीसाठी एक आणि पार्वतीसाठी एक असं जर आपण ठेवलं असेल तर मग जवळपास एखादी मैत्रीण किंवा शेजार पाजारचं कोणी असेल तर त्यांना तुम्ही ते सगळं सामान देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः वापरलं तरी हरकत नाही। जे फळं आपण ठेवलं होतं ती फळं सुद्धा तुम्ही स्वतः ग्रहण करायचे आहेत। बघा, हरतालिकेच्या उपवासाला जागरण करायचं असतं, जेवढं तुम्हाला जागरण करता येईल तेवढं त्या पद्धतीने तुम्ही जागरण करू किंवा तुमची इच्छा असेल जेवढं होईल तेवढं तुम्ही जागरण करा, कारण दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत, घरात बरेच काही कामं असतात, जेवढं काही होईल तेवढं जागरण करा, भगवान शंकरांचं नामस्मरण करा आणि अर्थात सेवेशिवाय पूजा कधीच पूर्ण होत नाही। सेवेबद्दल आपण थोडक्यात थोड्या वेळ मी तुम्हाला सांगतेच। आता जी 5 विड्याची पानं, त्या विड्याच्या पानांमध्ये सुपारी, हळकुंड ह्या ज्या काही वस्तू आपण ठेवलेल्या आहेत त्यांचं काय करायचं, तर लक्षात घ्या, तुमच्या जवळपास जर एखादी गुरुजी असतील तर त्यांना पण तुम्ही देऊ शकता। फक्त जे आपण विड्याची पानं आहेत ते नका देऊ, पण सुपारी, हळकुंड ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही म्हणजे खारीक, बदाम वगैरे ते तुम्ही गुरुजींना देऊ शकता। काही जण त्या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये परत मांडतात तर संध्याकाळी खिचडी खाऊ शकता का। बघा, व्रताच्या नियमामध्ये तेच सांगितलंय की आपल्याला तिखट पदार्थ खायचं नाही, तर मी तुम्हाला सांगेल की आता ते खाणं नाही खाणे तुमच्यावर आहे, पण फलार घेऊन राजगिऱ्याची भाकरी वगैरे करून दुधामध्ये चुरून वगैरे तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पाळायचा प्रयत्न करा, नाही झालं तर मग बाकीची तुमची इच्छा। कारण मी असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही उपवास सोडू नका, म्हणजे तो परत धरा, कारण हरतालिकेचा उपवास एकदा सुटल्यावर परत धरत नाही,
तर हा नियम आहे. आता ही सगळी मांडणी उचलून घेतल्यावर सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता उपवास कशावर सोडायचा? भगवान शंकरांना दही भात लेपन खूप महत्त्वाचं असतं. आता त्यांना ते अतिशय प्रिय आहे. म्हणून तर आपण श्रावण महिन्याच्या शेवटी आपण दहीभाताचं लेपन केलं होतं. बऱ्याच महिलांनी केलं. केंद्रात गुरुमाऊलींनी सांगितलेली ती सेवा होती, म्हणून सगळ्या महिलांकडून ते सेवा घडली आहे. तर तुम्हाला दही आणि भातावर उपवास सोडायचा आहे. थोडासा तो खाल्ला दही भात, त्याच्यानंतर तुम्ही जेवण करू शकता. आता इतकी गडबड असते की गणपती बसल्याशिवाय आपण लगेच काही जेवायला बसणार नाही. मग तो जो काही दहीभाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा, सुरुवातीला आधी तो दहीभाताचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आणि नंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता. नंतर तुम्ही ती मांडणी वगैरे सगळी उचलू शकता. हे होतं व्रताचं उद्यापन. आता सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही सेवा, कुठलंही व्रत हे सेवेशिवाय पूर्ण होत नाही. तुम्हाला जर रुद्राभिषेक करायचा असेल त्या दिवशी तर आवर्जून तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. हरतालिकेच्या दिवशी रुद्राभिषेक आपल्याला घरात जे शिवपिंड आहे त्याच्यावरच करायचं आहे. शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे ध्यान तुम्हाला अखंड करायचं आहे. तर त्याचबरोबर शिवचालिसा पठण करा. ओम नमः शिवाय किंवा शिवचालिसाचं पठण करा. तुम्हाला ओम उमा महेश्वराय नमः या मंत्राचं सुद्धा जमेल जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे, जप करायचं आहे. हरतालिकेचा उपवास तुम्ही जेवढं व्यवस्थित स्वतःचा आहार पाळून जेवढं काळजी घेऊन करता येईल तेवढं करायचं आहे. आता दुसरं तर शक्य झालं तर रुद्राभिषेक आवर्जून करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कुठल्या रंगाची साडी नेसायची. तर महिलांनो, तुम्हाला ज्या रंगाची, बघा आता आपण जे काही व्रत वैकल्य करत आहोत हरतालिकेचा, अर्थात अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण हे व्रत करत असतो. तर तुम्ही लाल कलरची साडी घ्या, तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसा. ऑब्व्हियसली आता काळ्या रंगाची साडी कोणीही नेसणार नाही. मला माहिती आहे का, मग काळं ब्लाऊज चालेल का? तर नाही, काळं ब्लाऊज पण चालणार नाही. आता भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये पांढरी साडी सुद्धा घालतात. पण आपण हे व्रत सौभाग्यवती करणार आहोत किंवा अखंड सौभाग्यदान आपल्याला मिळावं म्हणून सुद्धा आपण करणार आहोत. तर पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा नेसू नका. बाकी तुम्ही हिरवा, लाल, पिवळा, नारंगी जे रंगाचे तुम्हाला साडी आवडते ते तुम्ही नेसू शकता. तर आता दहीभात खाऊन तुमचा उपवास सुटला जातो, मग नंतर काहीच खायचं नाही का? असं अजिबात नाही आहे. दहीभाताचा एक घास जरी तुम्ही खाल्ला आणि त्याच्यानंतर जरी तुम्ही चहा वगैरे घेतला तरी चालेल. तो दहीभाताचा एक घास खाऊन त्याच्यानंतर गणपती बाप्पा बसल्यावर वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही तुमच्या घरात बनवणार आहे ते तुम्हाला खायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे. तर आजच्यासाठी इतकंच झालं. स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.